शहराला जेवढं आपल्याकडे ट्रॅफिक आहे, जेवढी आपल्याकडे ट्रॅफिकची रहदारी आहे, ज्या प्रकारचा ट्रॅफिक आहे, जर तुम्हाला खड्डेमुक्त करून पाहिजे असेल तर हे एका वर्षाचं काम नाही आहे. तुम्ही अजूनही मी तुम्हाला दाखवू शकतो आम्ही केलेली रस्त्याची कामं जी टिकलेले आहेत, जसं मरीन ड्राईव्ह असेल, पेडर रोड असेल, सबब्समध्ये पण वेस्टर्न सबब्स, ईस्टर्न सबब्समध्ये बघा आमच्या काळातली केलेली कामं, मग ते कॉन्क्रिटायझेशनची असतील किंवा ॲस्फॉल्टची असतील, ती अजूनही दर्जेदार आणि टिकलेली आहेत. आणि ह्यांनी केलेली कामं जी आहेत, खिशातले खड्डे भरले त्यांचे, पण कुठेही रस्त्याचा दर्जा चांगला सुधारला नाही. 2.5 वर्षात ज्यांनी मुंबईचे हाल केलेले आहेत, पहिल्यांदा पाणी गळूळ सगळीकडे यायला लागलं, पाण्याचे त्रास आत्ता व्हायला लागले, पाणी जसं परत तुंबायला लागलेलं आहे, रस्ता आपण पाहतोय किती भयानक केलेला आहे. पण तुमची सत्ता असताना हे सगळे प्रॉब्लेम्स नव्हते. मी हे म्हणत नाही की 100% सॉल्व्ह झाले होते, आणि जर कोणी तुम्हाला सांगितलं की एका दिवसात किंवा एका वर्षात 100% सॉल्व्ह होऊ शकतात, तो माणूस खोटं बोलतोय. पण मी तुम्हाला सांगू, इंटरेस्टिंगली आदित्यजी, तुम्ही जे मगाशी सगळे सांगितल्यात गोष्टी की आम्ही BMCत सत्य असताना काय काय कामं केली, तेव्हा सर्वाधिक टीका तेव्हा तुमच्यावरती कोणी केली तर ती मनसेने केली होती. ठीक आहे ना, पण आज तुम्ही जर आज जेव्हा तुम्ही मतांसाठी लोकांसमोर जाणार आहात, तुम्हाला फेस तर करावी लागते. बघा, परिस्थिती बदलत असते. आणि जसं आपल्याला आठवत असेल की सर्वाधिक टीका जेव्हा भ्रष्टाचारी जे महाराष्ट्राला लुटत होते, त्या भ्रष्टाचारी लोकांवर कोण करत होतं, आंदोलनं कोण करत होते, तर सेना भाजप त्यावेळी आम्ही करत होतो. 2014च्या आधी लाठीकाठी कोण खात होतं, आंदोलनं कोण करत होते, भ्रष्टाचाराविरुद्ध कोण लढत होतं, तर सेना भाजप लढत होते. आज त्यांना तीच सेना नकोशी झाली, तेच उद्धवसाहेब नकोशी झाले जे सोबत होते. पण सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्या विरुद्ध योगायोगाने फडणवीस साहेब असतील, सगळे असतील, आंदोलनं करत होते, त्याच लोकांना तुम्ही मोठी मोठी मंत्रिपदं देऊन बसलात. तर मग वाईट काय? जर कोण दोघं चांगले एकत्र येत असतील तर त्याच्यात गैर काय आहे? आणि जे तुम्ही करताय ते केल्यानंतर त्याच्यात चांगलं काय? बरं, दुसरी गोष्ट जी मला भाजपला विचारायची आहे, त्या दिवशी पण मी विचारत होतो की ह्या पुस्तिकेत मी मुद्दाम ह्याच्यात अनेक ठिकाणी जे तत्कालीन भाजपचे नेते होते, मुंबईचे त्यांचे अध्यक्ष होते, नगरसेवक होते, वेगळ्या वेगळ्या कमिटीचे चेअरमन होते, मग इम्प्रूव्हमेंट कमिटी असेल, मग ट्री कमिटी असेल, शिक्षण समिती असेल, BSTची असेल किंवा जे काय असेल, हे जे होते ते आमच्यासोबत येऊन फिता कापायचे. 25 वर्षातून 20 वर्ष तुम्ही आमच्यासोबत होतात. जर आम्ही चांगली कामं करत नसू, मग तुम्ही आमच्यासोबत का राहिलात? आणि जर चांगली कामं केली असतील आणि तुम्ही त्या फोटोमध्ये असाल तर आम्हाला का शिवाय देताय? जे तुम्ही बोलतात हे मुद्दे खरं तर निवडणुकीत चर्चेला जायला हवे, आलेच पाहिजे. निवडणूक पण मी ह्याच्याबद्दलच असायला पाहिजे. नाही, माझा निवडणुका कव्हर करण्याचा अनुभव हे सांगतो की निवडणुकांचा जसा तो पारा चढायला लागतो तेव्हा हे मुद्दे फार कमी चर्चेला येतात. म्हणजे बघा, निवडणुका सुरू व्हायच्या आधीच त्याला एक भावनिक विषयांकडे निवडणूक जायला लागते. हे नेहमीच आपण बघत आलो. म्हणजे निवडणुकांचं हे बिगुल वाजायच्या आधीच भाजपचे शहराध्यक्ष म्हणाले की मुंबईचा महापौर कोणीतरी जर तुम्हाला मतदान दिलं तर मुंबईचा महापौर खान होईल, जसं लंडनमध्ये झाले किंवा आता न्यूयॉर्कमध्ये एक महापौर, तसा मुंबईचा महापौर खान वगैरे होईल. हे का म्हटलं जातं? कारण शिवसेनेकडे नवीन जो ओढा आहे मतदारांचा, मुस्लिम मत, त्याच्यामुळे. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, कसं पाहतो म्हणजे आता कळायला लागलं की भाजप थरथरायला लागली. एकच आहे ना, आता तुम्ही देशात पॅटर्न बघा. 2013 पासून आत्तापर्यंत ज्या ज्या राज्यामध्ये भाजप निवडून आलेले तिथे एकतर हिंदू मुस्लिम केलेले किंवा एक जात विरुद्ध दुसरी जात किंवा इतर जाती, हे राजकारण त्यांनी केलेलं आहे. काही काही ठिकाणी भाषेचं राजकारण केलेलं आहे. पण मुद्दा हा आहे की डिवाइड अँड रूल ब्रिटिशपेक्षा जास्ती जर कोणी अंमलात आणलं असेल तर ते भाजपाने आणलेलं आहे. आणि आत्ता पण जे काही सुरू होणार आहे, मी आत्ताच सांगतो तुम्हाला, ते व्हॉट्सॲप ग्रुप जो चालू होतं की आता रोहिंग्या घुसलेले आहेत, बांगलादेशी घुसलेले आहेत आणि अमुक होणार तमुक होणार. जे एवढे घुसले असतील, मग तुम्ही 12 वर्ष केंद्र सरकार राहून करताय काय? गृहमंत्री तुमचेत, रक्षामंत्री तुमचेत, प्रधानमंत्री तुमचेत, बहुमताचं सरकार 10 वर्ष तुमचंच होतं, आत्ता पण बहुमतासारखंच सरकार तुम्ही चालवताय. मग तुम्हाला वाटते की तुमचं सरकार असून हिंदू खतरे में? मग तुम्ही काय करत आलात आत्तापर्यंत? तुम्हाला वाटतं तुमचं केंद्र सरकारमध्ये असून रोहिंग्या घुसले. बरं, रोहिंग्या आणि बांगलादेशीमध्ये भाजपला एक तर फरक कळत नाही, पण बर्मा कुठे, बांगलादेश कुठे, तिथून इथपर्यंत यायला किती राज्य ओलांडायला लागतात हो? त्याच्यात किती भाजपची राज्य आहेत? तर हा सगळा जो अपप्रचार आहे ना, तो मुंबईकर मला वाटतं आता स्वीकारणार नाही. कारण मुंबईकरांनी आता जे 1 वर्षात हाल झालेत ते पाहिलेलेत, भोगलेले आहेत. बरं, दुसरं म्हणजे हे जे हिंदू मुस्लिम करतात लगेच, गंमत अशी आहे की आपल्या देशातल्या मुसलमानांवर ह्यांचा राग आहे, पण पाकिस्तान जे आपल्या देशावर अटॅक करतं त्यांच्याबरोबर जाऊन क्रिकेट खेळतात, दुबईमध्ये पार्टी करतात, शाहिद आफ्रिदीसोबत बसून मॅच बघतात. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्या व्हॉट्सअपवर प्रचार करतात, पण त्याच बांगलादेशला तुम्ही मागच्या वर्षी 50,000 टन किती तांदूळ पाठवला होता. त्याच बांगलादेशला तुम्ही बोलून टेस्ट क्रिकेट खेळलात, बायलॅटरल सिरीज खेळलात. त्याच बांगलादेशाने बोलून तुम्ही IPL खेळवणार.
म्हणजे राग सगळ्या इकडच्या मुस्लिम लोकांवर, पण बाहेर जाऊन तुम्ही त्यांच्या शीख वगैरेला मिठी मारणार. हे काय हे कळतच नाही. भाजपने कधीतरी सांगायला पाहिजे. शिवसेनेची मदार इथल्या मुस्लिम मतांवरती असं म्हटलं जातात की मराठी मुस्लिम असा एम फॅक्टरवरती शिवसेना फोकस. एम म्हणजे आमचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यात जे कोणी असतील महाराष्ट्रप्रेमी असतील ते सगळे आमचे आहेत. पण मुस्लिम मतदारांना एक प्रकारे आकर्षित करण्याचा तुमच्याकडे. मला सांगा ना तुम्ही, जर महाराष्ट्रप्रेमी कोणी हिंदू असेल, कोणी मुस्लिम असेल, कोणी शीख असेल, कोणी जैन असेल, कोणी ख्रिश्चन असेल, कोणी बुद्धिस्ट असेल, हे ना त्रास काय? महाराष्ट्रावर कोणी प्रेम, इतरांबद्दल नाही. महाराष्ट्रावर प्रेम नाही पण तुम्ही मुस्लिम मतदारांबद्दल. महाराष्ट्राप्रमाणे महाराष्ट्रावर कोणी प्रेम करू नये का? आणि त्याची माहिती हा प्रश्न का उपस्थित केला जातो विरोधकांकडे, हा मुद्दा का ते स्ट्रॉंगली प्रेझेंट करतात? कारण शिवसेनेचा कधी हा वोटर बरोबर आहे, पण एक मिनिट, तुम्ही ज्यांना विरोधक बोलताय ना ते आज सत्ताधारी आहेत. तुमचे माझं तुम्ही आता मगाशी जे बोललात ना की भावनिक मुद्दे पुढे येतात, आज मी चॅलेंज त्यांना हेच देतोय की चला भावनिक मुद्दे एक मिनिटं बाजूला ठेवा. भाजप असेल आणि आपण असो, म्हणजे आम्ही असो विरोधी पक्ष म्हणून, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं ह्याच्यावर बोलायला सुरू करूया. आणि एकामेकांचं क्रेडिट घ्यायचं नाही. तुम्ही आमच्या कोस्टल रोडचं क्रेडिट घ्यायचं नाही, आम्ही केलेल्या कामांचं क्रेडिट घ्यायचं नाही, STPचं क्रेडिट घ्यायचं नाही, GMLRचं क्रेडिट घ्यायचं नाही, आम्ही नोटबंदीचं क्रेडिट घेणार नाही, आम्ही तुमच्या फॉरेन पॉलिसीचं क्रेडिट घेणार नाही, आम्ही तुमच्या इकॉनॉमिक्सचं क्रेडिट घेणार नाही, आम्ही पडलेल्या रुपयाचं क्रेडिट घेणार नाही. एकामेकांचं क्रेडिट घ्यायचं नाही. नाही, पण मुस्लिम मतांकडे तुम्ही जेव्हा त्याचा तो आरोप का केला होता, कारण एकेकाळी शिवसेनेची भूमिका ही आक्रमक हिंदुत्वाची होती आणि म्हणून तुमच्यावरती नेहमी हा आरोप केला होता की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, शिवसेना आता उद्धव ठाकरेंची पण शिवसेना. हे कोणीच हिंदुत्वाचं आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? ह्यांनी तर निवडणुकींच्या आधी राम मंदिर अर्धवट बनवून उद्घाटन केलं होतं. हे आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देणार? हे पाहिजे तेव्हा हिंदुत्व वापरतात, पाहिजे तेव्हा सोडून देतात. हे आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणार भाजपवाले? त्यांनी तुम्ही सोशल मीडियावरती बघता का काही पोस्ट? आता मला सांगा, जर एवढे हिंदुत्ववादी असतील, मग गोव्यामध्ये असेल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये असेल, गोमास का चालू ठेवल्याने? UP मध्ये गोमासचे सगळे ट्रेडर्स कोण आहेत? तर हे कोण आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहे? ते म्हणतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. तुम्ही सोशल मीडियावरती काही पेजेस बघाल किंवा काही जे ट्विट्स केले जातात तिकडे किंवा सोशल मीडियावरती, नाही मी त्यांचं बघत नाही. जनाब उद्धव ठाकरे, जनाब आदित्य ठाकरे वगैरे असं तुम्हाला त्याच्यामध्ये वारंवार की हो, तुम्ही कारण हिंदुत्व. आमचे पक्षप्रमुख तिथे पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफ यांचा केक खाऊन आलेत ना. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, हे आम्हाला देशभक्ती शिकवतात. ह्याच भाजपानी आत्ता तुम्ही पाहिलं असेल राज्यसभेमध्ये जय हिंद बोलायचं नाही आणि वंदे मातरम बोलायचं नाही असं छापील ते आणलं होतं. हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काही काही तर यांचे खासदार वंदे मातरमच्या ऐवजी वंदे भारत बोलायला लागले, म्हणजे ट्रेनचं नाव घ्यायला लागले. हे आम्हाला देशभक्ती शिकवणार? पण हा मुद्दा येईल निवडणुकांमध्ये, तुम्हाला माहिती आहे. कारण आम्ही जेव्हा हैदराबादच्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यामध्ये हैदराबादचं भाग्यनगर करणे, अगदी केंद्रातले म्हणजे स्वतः पंतप्रधान अमित शहा अशी सगळी मंडळी त्या निवडणुकांमध्ये उतरली. सगळं झालं ना, पण लोकांनी ज्यांना मतदान करायचं त्यांना दिलंच. म्हणजे हेच मुंबईत होणार. कारण मुंबईची निवडणूक असेल, पुण्याची असेल, ठाण्याची असेल, ह्या 29 महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती ह्या शहरांमध्ये काय चाललंय, शहरांचा दर्जा काय आहे, तुम्ही काय हालत करून ठेवलेली या शहरांची, ह्याच्यावर असणार. आणि त्याची मुंबईची निवडणूक फक्त नाही, मुंबईच्या व्यतिरिक्त बाहेर ठाणे आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या सगळ्या महापालिका. त्यांनी गेले अनेक वर्ष एक जो मुद्दा वारंवार उपस्थित केला होता आणि तुमच्या आता नवीन मित्रपक्षाकडनं मनसेकडनं वारंवार बाहेरनं येणाऱ्या लोंढ्यांचा मुद्दा वारंवार उपस्थित केला गेला होता. तुम्हाला हा मुद्दा आठवत असेल, पण जेव्हा शिवसेनेत राज ठाकरे असताना जेव्हा उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकरचा एक कार्यक्रम हाती घेतला होता, तेव्हाच बिहारमधनं आलेल्या काही तरुणांना कल्याणला मारहाण झाली होती. तो एक खूप तेव्हाचा फ्लॅश पॉईंट ठरला होता पक्षांतर्गतच. तेव्हा आजही मनसे परप्रांतीय लोंढ्यांबद्दल प्रचंड आक्रमक आहे. बऱ्याचदा मारहाणीचे प्रसंग मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं घडलेले आहेत. तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये जेव्हा हा अमराठी टक्का किंवा MMR रिजनमध्ये पनवेल असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, इव्हन नाशिक असेल, या सगळ्या परिसरामध्ये इतका मोठा अमराठी टक्का असताना जेव्हा तुम्ही जाल तिथे, तुम्हाला ही भूमिका मनसेला सोबत घेऊन जाणारी तुम्हाला हे आता फ्लॅशबॅक किंवा 20 वर्षापूर्वी काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं, तो मुद्दा आज रेलिव्हंट आहे म्हणून. परप्रांतीयांचा लोंढ्यांचा मुद्दा आज रेलिव्हंट काय आहे तर भाजपा जी स्वतः परकी म्हणून आमच्यावर अत्याचार करत आहे, ही भाजपा महाराष्ट्राची भाजपा नाही आहे, ही दिल्ली समोर झुकवणारी आहे. आणि हे कोणी जे मुंबईवर प्रेम करतात, जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, जे MMR वर प्रेम करतात, हे पाहतात. आज मला सांगा तुम्ही, नाशिकमध्ये तपोवन जे विरोध करत आहेत तपोवन कापायला, ते आहेत तर सगळेच नाशिक प्रेमी आहेत. त्यांनी नाशिक जे कोणी प्रेमी असतील त्यांनी मनसेला मतदान केलंच होतं. त्यांनी भाषा बघितली नव्हती, जात बघितलं नव्हतं, धर्म बघितलं नव्हतं, नाशिकचं कसं भलं होईल हे पाहिलं होतं. आज पण तुम्ही मुंबईत अनेक आहेत लोक असे जे
ह्याच्या पलीकडे आहेत. आणि मी तुम्हाला परत परत सांगतोय, कारण मी जे प्रयत्न करतो आणि आपण जे प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे, की ही जी निवडणूक आहे ही फक्त भाजपच्या ट्रॅपमध्ये येता कामा नये. आपण त्यांचा ट्रॅप हाच असतो, भाषिकवाद, रिजनलवाद, जातीयवाद, धार्मिकवाद ह्याच्यात न येता मुद्द्याचा बोला. पण भाषेचं तुम्हीच बोलता आता, तुम्ही आम्ही मराठीच्या मुद्दा नाही, तुम्ही एकत्र आम्ही आणलात. मराठीच्या प्रेमासाठी आलेलो आहे, महाराष्ट्राच्या प्रेमासाठी आलेलो आहे. आम्ही ह्याच्यातून वाद निर्माण नाही केलाय, आम्ही तुम्ही निर्माण नाही केलं. जे भाजप करत आहे ना ते आम्ही नाही करत. तुझी माहिती आहे, तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. मी विचारू तुम्हाला दे. मी सांगतो पण मी सांगतो माझं काय असेल. उत्तर हेच आहे. मुंबईमध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत, हा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जाईल. आज अनेक मुंबईच्या मराठी शाळांची एक अवस्था. मिनिट, मुंबईमध्ये मराठी शाळांचा बंद पडण्याचा टक्का जो काही आत्ता ज्या बातम्या येतात ते कोणाच्या काळात यायला लागले? भाजप सरकारच्या. तुमच्या काळात बंद व्हेज पडत व्हेज होतं. नॉनव्हेजच्या काळात ह्या ज्या बातम्या यायला लागल्या त्या कोणाच्या काळात यायला लागल्या? भाजपच्या. मुंबईत जे मराठी रंगभूमीचं दालन आम्ही बनवत होतो, मरीन ड्राईव्हवर, ते बंद कोणी पाडलं? भाजपनी केलं. मुंबईचं जे आपण मराठी भाषा भवन करत होतो ते बंद कोणी पाडले काम? भाजपनी केलं. मग अर्थात हा नैसर्गिक विषय आहे की हा विषय येणार, साहजिक आहे. पण हे होत असताना शाळेंचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर मुंबई महानगरपालिका जी 25 वर्ष आम्ही चालवतोय, देशात नाही तर जगभरात एकमेव उदाहरण असेल जिथे 3.25 लाख विद्यार्थी 8 वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये, 8 वेगळ्या वेगळ्या मातृभाषांमध्ये शिकतात. मराठी भाषा पण आहेच. मराठी अनिवार्य करणारं सरकार हे आमचं एकमेव होतं, ज्यांनी फक्त SSC मध्ये नाही तर ICSE आहे, CBSE आहे, IB